चला पाहिजे तू नुसतं हिंडला पाहिजे गाव रोज. माझ्या बापाला नीट समजून सांग बरं. हो मी जेवणार नाही, जाईल रागा रतन का काढा तिकडं. जेव्हा मग तुम्ही तिकडं चाललो मी तिकडं. नेहमी माझ्या जेवणावर असं, माझ्या जेवणावर तसं, हे ते पकडे करा तुमचे जेवण. चाललो मी तिकडं. बारके बारके जाऊ बाई आणि बाबू गुरु तिकडे माहिती पोरगी लागत आहे. काही पिराची तुला समजत नाही का? तुला आणि करी काऊन तिला काय मागे लागत असतो. आता तुम्ही जेवताना तरी चुपचाप बसता तर शांततेने जेवताना खाली भाकरा लागत नाही. तुम्ही दोघं हा लवकर जा बाई आणि बोलून द्या लवकर. कर पिराजी आता हरे दिसून राहिलं मला. हा हरे इकडे काय कोण राहिलं झालं. हा माहिती हा तर मला हऱ्याच इकडे तो दिसून राहिला. हऱ्याची तो हर्या ए हर्या अरे इकडे आहे ना. काय आता हाय तिकडे कुठे झाला. अरे इकडे आहे ना. थांबा ना, येतो ना मामा. तुम्हाला लय गडबड झाली आता. येऊ राहील थांबा. हर्या जेवला कर तू. अरे माळा हिंडत हिंडत तिकडे आला काय बाबा तू. अरे कुठे गेलता इतके दिवस काही दिशा झाला ना तू. माणसानं काय या जा कसं काय बजेट आहे काय काय झालं तुझ्या सुरिकीचं. ते लग्नाचं बजेट होतं म्हणे आलं काय झालं का नाही ते बजेट क्लिअर. दमून दमून आले तर पोराला काही म्हणत नाही तुम्ही. बाबा जेवण कर, पाणी पिये का काही का पैस थोडसा बस बाबू. अरे खाली आता जाऊ दे, यायचं बंद कर. मामा मी बरोबर आलो होतो दगडूच्या लवणातून, पण ते तिथं काही आरबळल्यासारखं झालं होतं. दगडू होता तिथे. दगडू विचारलं, दगडून सांगितलं इकून पाची पांडवा जोडून जा त्या ज्योती बसेल. अरे हर्या काय गेलता तू ती पोरगी पाहायला. काय आलं त्या पोरीचं बजेट. काय पसंत की पडली का नाही. यार कोण पसंत करते. याला पसंत केलं नसं. या हरे का काय कोणत्या ठिकाणावर आहे का, कोणत्या धोरणात आहे का. काय रे बाबू काय आलं मग ते सुरिकेचं काय जमलं का नाही बजेट काय तुझ्या. काय तुझा बाप यंदाच करत होता ना काढणं. लेट नंतर उड्या मारा लागला होता तो बाप तर. जास्त म्हातारा तर पांढरे शिपीच गत नुसते बघल्यावर कपडे घालते आणि गावभर फिरते. जा इकडं जाय तिकडं हेच काम आहे मागं. कोणत्या येणार पूर गेलं. मामा मी गेलो होतो पोरगी पाहायला, पण त्या पोरीला नोकरीवाला नवरा पाहिजे होता. त्यामुळे मला काही पसंत केलं नाही तिनं. आता मी ट्रॅक्टर ड्रायव्हर त्या दगडूच्या ट्रॅक्टरवर. मला काय पसंत करणार ती आता. चला येतो मामा. अरे अरे कुठं चाललं तू. थांब इथेच मुकडे ना. हे वावरातले कामं धंदे करणे आता तू कुठं जायचं नाही. इथेच राहायचं, खाऊन पिऊन आबत राहायचं की इकडे तो. हो मी पाहतो त्यासाठी पोरगी एखादी. हो तू लग्न लावून देतो मस्त. त्या बापाची हिशोबान जमत नाही. तो बाप काय पांढरे कपडे घालते गलीभर हिंटे इकडे तिकडे फक्त तिथेच उड्या मारते फक्त. हो एक गोट खरी त्या बापाची. मुकच राहायचं इथं आपल्या वावरात राहायचं मस्त कामं धंदे करायचे आणि मग इथं आबत राहायचं. बरं मामा जाऊ द्या. तुम्ही जसं म्हणसान तसं बाबा. तुमची मांडी सोडत नाही मी आजपासून. बस फक्त लग्न करून द्या आपलं. पिराजी अरे काय काम सुमान राहिला. कोणत्या ढंगाचं आहे का काम करते का ते. याच बाप तसा निघत असा. अवघड काम द्यायचे हे ठेवून पाहिजे घरात. रिकामत घेणं घालतील हे. हो एक मी तुला आधीच त्यासाठी मी तुला आणि म्हणून ते कसं आहे सांग काम आहे. काम सांगितलं तर करते करत नाही काही बंद करते. जाऊ त्याची हिशोबाने त्याला पूर्वी काम काय करतील तिथं. मुख्य भाऊ तुम्ही मी करतो ते काय बजेट जरा शांततेने राहा तुम्ही जरं. मी पाहतो आता बाबू हर्या तू असं कर आता माझ्या सांग चाल. आपण तिकडे पाहू ते मांडे राहिलेत मला तिकडे हाडून देऊ तिकडं. ते नुकसान करतील आपलं तिकडे हाणून देऊ आणि पुढे जाऊ मग पाहू काय दिलं म्हणून. पण आपल्याला कसं खांदायचं जरचं ते काम करून घेऊ आजच्या दिवस. चल मग माझ्या संग. रत्ने तू असं कर हे बारदाना उचल म्हणून तू घरी चालले जाय. बाबा तुम्ही तुमच्या म्हशी